नमस्कार. माझं नाव त्रिविक्रम हिरलेकर. TH नेटवर्क्सच्या नव्या कोरा पॉडकास्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत लेखक दिग्दर्शक श्री जयंत सुमलकर सर. नमस्कार सर. TH नेटवर्कमध्ये मी नमस्कार. आपलं स्वागत करतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. येस सर, आजचा आपला पॉडकास्ट विशिष्ट आहे कारण की आज आपण तुमची फिल्म स्थळविषयी गप्पा मारणार आहोत. तर सर, काल मी स्थळ झी5 वर बघितली आणि इट्स लाईक अ जर्नी. म्हणजे जेव्हा मी सुरू केलं फिल्म टी व्हीवर आणि जशी ती सुरू झाली, पहिल्या फ्रेम पासून मी जो जागेवर बसून राहिलो ती फिल्म बघत, तसं तसं सगळं घटना पुढे घडत होत्या. मला असं वाटतं मी तिथे हजर आहे आणि माझ्या डोळ्यासमोर सगळं घडत आहे अँड आय एम लाईक अ पार्ट ऑफ दॅट जर्नी. तर सर, तो जो इम्पॅक्ट आहे त्या फिल्मचा, तिची वास्तवता आहे, तिची सगळी अ, सगळी जी सामाजिक, आर्थिक, राजकीय गणितं आहेत, जी तुम्ही मांडली आहेत लिखाणातून, तर माझा पहिला प्रश्न त्याच्याशीच अनुसरून आहे की ही कथा तुम्हाला कशी सुचली आणि तुम्हाला ही का सांगावीशी वाटली? सर्वात आधी खूप खूप धन्यवाद की तुम्हाला फिल्म आवडली आणि तुम्हाला आवडल्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला ती तुम्ही अनुभवली बेसिकली. येस सर, येस. तुम्हाला तुम्ही त्याचा अनुभवली एक्सपिरियन्स फिल्म एक्सपिरियन्स करणं म्हणजे खूप मोठं हे आहे. म्हणजे ॲज अ फिल्म मेकर मला हे आहे की मी तुम्हाला त्या गावामध्ये त्या घरामध्ये नेऊ शकलो आणि येस तुम्ही सर, येस. ते जीवनात तुम्ही एकदम जवळून बघू शकला. त्यासाठी म्हणजे खूप धन्यवाद. फिल्मची सुरुवात बघा, जशी फिल्म तुम्ही बघितली, ही सर्व सामान्य लोकांच्या घरची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबातली, मला वाटतं सपोज मी महाराष्ट्राची गोष्ट करतो आहे, समजा ग्रामीण भागातली गोष्ट करतो आहे, तर प्रत्येकाच्या घरची गोष्ट आहे. म्हणजे कांदा पोहाचा कार्यक्रम किंवा लग्न म्हणजे हे काही नवीन नाही आपल्यासाठी. आणि अरेंज मॅरेज, तर हे पण म्हणून मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातनं आलेलो आहे. मला माझ्या 2 बहिणी आहेत, सख्या बहिणी, आणि मला 5 चुलत बहिणी, म्हणजे जवळपास 7 बहिणी आहेत. आणि सर्वांचे अरेंज मॅरेज झालेलं आहे. ओके. सर्वांचं कांदा पोह्याचा कार्यक्रम झाले आहे, सर्वांचे ते अरेंज मॅरेज लग्न झालेलं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मी जडून बघितलेल्या आहेत. म्हणजे सर्व ते पाहुणे मंडळी येणं आणि ते सर्व बैठकी वगैरे मी खूप जडून बघितलेल्या आहेत. तर यू कॅन से हे सर्व ऑब्झर्वेशन लहानपणापासूनचे आणि आता पण. पण या पर्टिक्युलर ही फिल्म का बनवावी, हम्म. हे मला म्हणजे केव्हा वाटलं की जेव्हा मी जवळपास 6 वर्ष आधी जवळपास मी माझ्या एक माझ्या चुलत भावाच्या बैठकीला गेलो होतो. आणि तेव्हा मी त्या बैठकीमध्ये पहिल्यांदा बसलो. ओके. मी याच्या आधी कधी बैठकीमध्ये वगैरे बसलो नव्हतो. मी नव्हते. पहिल्यांदा बैठकीचा पार्ट होतो, पण मी दुसऱ्या मुलींच्या साईडला ओके. होतो. हो हो. येस. हा. तर जसं फिल्म मध्ये जो छोटा मुलगा पाण्याचा ट्रे घेऊन येतो, दामू पाण्याचा ट्रे घेऊन येतो, तो दामू म्हणजे मी बेसिकली. तर अच्छा. मी तर ते सर्व केलं आहे, जवळून केलं. पण दुसऱ्या बाजूला मी पुरुष मंडळामध्ये पहिला बसलो होतो. तेव्हा युजल प्रोग्राम सुरू होता. पण काय असतं की आपण त्या आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे. पण आपण छोटं लहान मुलं असताना आपण यू डोंट क्वेश्चन द ट्रॅडिशन. आपल्याला वाटतं की ती सुरू आहे परंपरागत सुरू आहे, ते ठीक असेल. आपण कधी त्याला प्रश्न विचारले नाही, त्या परंपरेला किंवा रूढी परंपरेला प्रश्न केले नाहीत. पण जेव्हा मी होतो आता काही वर्ष आधी त्या ह्याच्यामध्ये, तेव्हा मला थोडस खटकलं की मला वाटलं की आपण हा प्रोग्राम तर ठीक आहे, पण आपण एक ऑब्जेक्टिफिकेशन जो करतो, जो मुलीला जज करतो हम्म. ऑन द बेसिस ऑफ हर कलर, हाईट, तिची म्हणजे आपण तिला उंचीनुसार, तिच्या दिसते कशी, चालते कशी, बोलते कशी, बेसिकली आपण तिला जज करतो. म्हणजे एक जे होल ऑब्जेक्टिफिकेशन असतं, ते मला थोडं खटकलं आणि मला खटक. वाटलं की नाही, हा, की मग अनकम्फर्टेबल मला झालं. आणि मला वाटलं याबद्दल बोलायला पाहिजे, याबद्दल बोलायला हवं. लिहायला पाहिजे. तर तिथनं या फिल्मचा जन्म झाला. आणि जेव्हा मी परत मुंबईला आलो, तेव्हा ऍक्च्युली शेफाली जी माझी पत्नी आहे, तेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं. तेव्हा तर तिला मी जे सांगितलं मी हे सर्व, ती महाराष्ट्रीयन नाही आहे. शेफाली वन ऑफ द प्रोड्युसर सुद्धा आहे फिल्मवर. येस, येस, येस. तर तर तेव्हा ऍक्च्युली तिने मला म्हटलं होतं की तुम लिखो इसके बारे में, हम्म.
तेव्हा मी ऍक्च्युली याची सुरुवात केली. मला वाटतं कारण हे सर्व गोष्टी इतकं जवळून बघितल्या त्यामुळे मी खूप लवकर लिहिली स्क्रिप्ट. विदिन 1 मंथ म्हणजे एक फर्स्ट ड्राफ्ट मोठामोठी लिहिला. आणि हा बनायला वेळ लागला कारण नंतर आम्ही थोडं बिझी झालो दुसऱ्या कामामध्ये वगैरे होतो, दुसरे शूट सुरू होते, काही रायटिंग सुरू होत्या. त्यामुळे ते करता करता 2022 उजाडलं, 22च्या एंडला शूट केलं, 23 मध्ये फिल्म आली. म्हणजे लोकांसमोर आत्ता आली, पण हम्म, आमची फिल्मचं वर्ल्ड प्रीमियर झालं होतं 2023च्या सप्टेंबरमध्ये. हो सर, तर हो. टोरंटोला. तर पण आत्ता म्हणजे देर से आहे लेकिन दुरुस्त आहे म्हणता म्हणता आपण G5 ला आम्ही आत्ता आमची फिल्म आली. तर असा हा एकंदरीत म्हणजे काय म्हणतात रायटिंग टू हा छोटासा प्रवास आहे. नाईस, व्हेरी नाईस सर. फिल्म बघताना सर असं जाणवलं की दिसायला फिल्म अगदी सोपी दिसते. हम्म, एक एक घटना घडते आणि त्या घटनेशी लिंक करत पुढचा सीन आपल्याला घडत जाताना दिसतो. पण सर, ते बघताना जरी प्रेक्षकाला वाटलं की हे सोपं आहे, पण एका दिग्दर्शकाला ॲज अ हम्म. डिरेक्टर ते काय चॅलेंजेस आलेले आहेत तो सीन शूट करताना, जसं वरातीचा सीन झाला किंवा मंगल कार्यालयातला सीन झाला. सो हे तुम्ही कसं शूट केलं आणि कसं मॅनेज केलं आणि दाखवलं? हा फिल्म तर सोपी आहे, बघायला पण सोपी वाटतं. लोकांना वाटतं म्हणजे असं होतं ना की अनलेस खूप सारे कॉन्फ्लिक्ट नाही, असे सिनेमॅटिक असे कॉन्फ्लिक्ट नाही, खूप सारे असे ट्विस्ट अँड टर्न नाही आहे फिल्म मध्ये. नाही, नाही. आणि सोपी वाटतं आपलं. सोपी ह्यासाठी वाटतं कारण तुम्हाला वाटतं ते तुमचं जीवन वाटतं, तुम्ही बघितलं हो, आजूबाजूला हो. वाटतंय. पण ते मला वाटतं जेवढं सोपं ज्या सोप्या गोष्टी आहे पडद्यावर उतरवणं फार कठीण असतं. येस, थोडंसं ॲक्च्युली. ते थोडं सोपं नसतं. सोपी गोष्ट एवढं सोपं नसतं बेसिकली. कसं मी मॅनेज केलं म्हणजे भरपूर साऱ्या म्हणजे पर्टिक्युलर काही प्रसंगाच्या गोष्टी करतो म्हटलं किंवा मला वाटतं की या फिल्म तुम्हाला इतकी जास्त रिअल वाटतं आणि एवढी खरी वाटतं कारण त्याचं सर्व श्रेय आता कारण मी फिल्म शूट केली ऍक्च्युअल लोकेशन. हो, हो. मी येस. ऍक्च्युअल लोकेशन ऍक्च्युअल गावात आणि ऍक्च्युअल लोकांसोबत. येस, येस. तर मला वाटतं की त्याचं उत्तर देणं बरोबर आहे की कसं त्यांना मॅनेज केलं, कसं ते मिळालं हां, तेव्हा हां. त्या फिल्मचा. तर जेव्हा मी स्क्रिप्ट लिहिली असं मी बोललो तेव्हा मला आधीपासूनच ना म्हणजे असं जेव्हा आम्ही प्लॅन केलं 2022च्या जवळपास ऑगस्टमध्ये वगैरे विचार की आम्ही फिल्म करावं याच्यावर. ही फिल्म रेडी होती आणि आम्ही डिसाईड केलं आपली फिल्म आपण करायची. तेव्हा मी डिसाईड केलं की ह्या फिल्मला जितकं रिअल हं. ठेवता येईल, जेवढं रिअल ठेवता येईल किंवा जेवढं विदाऊट, कारण लिहिली तशी होती. हो, हो. लिहितानाच माझ्या डोळ्यासमोर ते लोकेशन दिसत होते, ती लोक दिसत होती. तर मला वाटतं की आपण त्या फिल्मला तशीच ट्रीट करूया. तर आणि त्यामुळेच मी कारण मी आहे विदर्भातला, स्क्रिप्ट आहे विदर्भातली, म्हणजे त्या गावातली आहे आणि ते माझं गाव आहे जिथे मी फिल्म शूट ते माझं गाव आहे आणि जे घर दिसतंय ना तुम्हाला फिल्ममध्ये, सविताचं जे घर आहे ते ऍक्च्युअल त्या घरा ते आमचं घर आहे आणि त्या घरामध्ये माझा जन्म झालेला आहे. हो. त्यामुळे ते माझं जन्म घर आहे. नाईस. लहानपणी आमचं घर नाही. त्यामुळे एक पर्सनल कनेक्शन आहे त्या घरासोबत, त्या गावासोबत. ती आपली माणसं आहे सर्व. अ, तर तर हे होतं की मला वाटतं तिथलीच म्हणजे जेव्हा आम्ही कास्टिंग बद्दल विचार करत होतो की कारण चंद्रपूरचा जो भाषाचा जो डायलेक्ट आहे मराठीचा तो थोडा वेगळा आहे. येस. तो मुंबई पुण्यापेक्षा. त्यामुळे मला वाटलं की समजा मी इथले लोक कास्ट केले तर थोडंसं त्यांना तो डायलेक्ट पकडायला कठीण जाईल. त्यामुळे हां. माझा आग्रह होता की इथलेच आर्टिस्ट कास्ट करावं बेसिकली. त्यामुळे आम्ही तिथे ऑडिशन सुरू केल्या. त्या ऑडिशनमध्ये म्हणजे इतकी चांगली माणसं भेटली की मला आणि म्हणजे सर्व सर्व ऍक्टर तर ऑडिशनमध्ये काय होतं की आम्ही बेसिक एक काय किती कम्फर्टेबल आहेत ते लोक ते चेक करत होतो. मला काही कोणते म्हणजे खूप चांगले ऍक्टर असं हे नव्हते पाहिजे मला, म्हणजे नाही, नाही. मला फक्त पाहिजे होतं की हा किती कम्फर्टेबल आहे हा कॅमेरा समोर. ओके. आणि मला तो कॅरेक्टर दिसणं गरजेचं होतं. मला ती सविता म्हणून दिसली पाहिजे होती, मला तो दौलतराव म्हणून तो दिसणं, तो माणूस आवश्यक होतो. ती लीलाबाई या म्हणून. तर तर सविता असं भेटली मला. सविताचं ऑडिशन खूप इंटरेस्टिंग झालं. आम्ही कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो 12वी मध्ये आणि 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 कोइन्सिडेंटली त्याच कॉलेजमध्ये आम्ही तो फिल्म शूट केली. जो कॉलेजचा पोर्शन आहे त्याच कॉलेजमध्ये शूट केलेली आहे. ओके. जेव्हा आमचं कॉलेज आहे. तिथेच मी ऑडिशन घेतलं बेसिकली. पहिले ऑडिशन आमचा फर्स्ट डे ऑडिशन. त्याच्यामध्ये सविता आली होती. तेव्हा खूप सारे मुलं-मुली आले होते. मला त्या वयोगटातल्या मुला-मुलींची ऑडिशन घ्यायची होती. खूप मुलं-मुली आली होती. त्याच्यामध्ये सविता पण होती. बेसिक ऑडिशन होतं जसं मी तुम्हाला म्हटलं इंट्रोडक्शन आणि काहीतरी ते प्रिपेअर करून आले होते काहीतरी. फिल्मी सीन करून आले होते. कोणी देवदासचा सीन, कोणी याचा सीन, शोले मधला सीन, याच्यामधला ते आपले आले होते.
आणि सर्व ऑडिशन झाल्या आणि नंतर सविता मला ती थांबली होती शेवटपर्यंत, संध्याकाळपर्यंत थांबली होती. नंदिनी हम्म. नंदिनी आली माझ्याकडे, म्हणते सर माझा ऑडिशन ठीक झाला नाही, मी परत देते ऑडिशन. तर मी म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, आम्ही तुला कळवू आम्ही. येस. नाही नाही, अजून एकदा मला ऑडिशन द्यायचं. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही सांगतो तुला. नाही सर, मला रडता पण येतं, मला डान्स पण करता येतं, मला हे पण करता येतं. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही सांगू. पण नंतर निघून गेली. दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला, जे डिस्ट्रिक्ट प्लेस आहे तिथे आमचं ऑडिशन होतं. तिथे ऑडिशन सुरू होतं, ओपन ऑडिशन. खूप लोक आले होते, म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्व लोक होते, म्हणजे जनरल पब्लिक येत होती. दिवसभर ऑडिशन सुरू होतं. त्यामध्ये सविता, अर्धा तासानंतर सविता पण आली स्टेजवर, म्हणजे एक छोटासा पोडियम होता, तिथे सविता पण आली. म्हटलं तू तर आपण कालच भेटलो ना, तू तर ओराला ऑडिशन दिली काल. नाही सर, ते ठीक झाली नव्हती. अरे बापरे, कारण वोरा पण चंद्रपूर पासून, चंद्रपूर जवळ 50-60-50 किलोमीटर दूर आहे. ती तिथनं तिथे आली परत. ओके. म्हटलं वा, क्या बात आहे, म्हणजे मुलीची जिद आहे बा, म्हणजे आहे पॅशनेट आहे. म्हटलं ठीक आहे, तू कर. आणि ती अजून काहीतरी प्रिपेअर करून आली होती आणि तिने एक मोनोलॉग एक केला. चांगला केला तिने. मला वाटलं की हा काहीतरी पोटेन्शियल आहे. मग तिला एक सीन दिला फिल्म मधला, आणि तो तो सीन ती म्हटलं तू बाहेर जा, अर्धा तासानंतर परत ये, आपण ते करूया. ती आली आणि आम्ही नंतर तिचं ऑडिशन घेतलं. इतकं बढिया केलं तिनं, इतकं बढिया केलं. आणि म्हणजे एकतर तिची कथकाठी जी होती, जे मला माझ्या जी पर्सनॅलिटी हवी होती, अगदी तशी होती ती. आणि एक ठहराव म्हणतो ना, एक तिच्या याच्या पूर्णच्या मध्ये तो होता. ओके. म्हणजे तिचे डोळे इतके बोलके होते, म्हणजे फिल्म मध्ये सविता हार्डली, म्हणजे खूप कमी बोलते. ऍक्च्युली. तिचे सारे एक्सप्रेशन आहे, हा, ती सर्व डोळ्यातनं, त्या बॉडी लँग्वेजनं व्यक्त होता. त्यामुळे आता मला ते डोळे खूप बोलके होते, ते खूप एक्सप्रेसिव्ह वाटत होते. तर आणि तिचं ऑडिशन पण छान झालं होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्यामध्ये एक भूक होती. हा हा. भूक होती, की ती पॅशनेट होती, की पहिली ऑडिशन दिली, दुसरी ऑडिशनला पण आली. म्हणजे मी म्हटलं यार, हीच माझी येस. सविता आहे. आणि आणि ती माझ्या डोक्यामध्ये ती बसली, ती नंदिनी, की ही सविता आहे. आणि मी म्हटलं की बस. नंतर खूप सारे ऑडिशन घेतले, असं नाही की नंतर थांबलो. खूप सारे सविताचे ऑडिशन झाले, कॅरेक्टर्स करता ऑडिशन झाले, पण माझ्या डोक्यामध्ये ती बसली. तर हे असे लोकांची कास्टिंग झाली. म्हणजे मी तुम्हाला ताराची पण सांगेल, पण मी तुमच्या प्रश्नावर होतो. एक खूप मोठा बॅकड्रॉप दिला मी येस. तुमच्या, की कारण ही फिल्म बघताना जे म्हणतात तुम्हाला इतकं वास्तव कसं तुम्ही, तर तुमचा प्रश्न होता ना, कसं तुम्ही केलंय. हा हा, कसं शूट. तर तर याच्या मागे हे होतं, की कारण जेव्हा शूट करताना, कोणता पण सीन शूट करताना, त्या सीन मध्ये असे कॅरेक्टर होते, असे आर्टिस्ट होते, की त्यांनी ते जीवन जगलं होतं, जीवन जगलं होतं. ओके. त्यांनी ते अनुभवलं होतं. हम्म. त्यांना ती भाषा माहित होती, त्यांना भाषा, ते त्यांची भाषा होती. त्या गावातल्या गल्ल्यांमधनं, त्या घरामधनं, त्या आजूबाजूला ते तिथनं त्यांनी हे व्यतीत केलं होतं जीवन, त्यामुळे त्यांना माहित होतं. त्यामुळे ते ऑलरेडी कॅरेक्टर होते, येस येस. म्हणतात ना. हा, जसं आम्ही डिरेक्टर म्हणतो की गेट इन द स्किन ऑफ द कॅरेक्टर, ते ऑलरेडी कॅरेक्टर होते, मला कधी सांगायची गरज पडली नाही. नाही नाही. फक्त सीनचा जो रिदम आहे, सीनचं जे इमोशन आहे, ते फक्त मला त्यांना सांगायचं. त्यामुळे ते तुम्ही फिल्म बघताना इतकं ते रिअल वाटतं, कारण ते रिअल लोक आहेत. ओके. आणि सेम विथ एव्हरीबडी. तारानाथ, म्हणजे ज्यांनी मुलीचा बापाचा रोल प्ले केला आहे, त्यांचं पण तेच आहे. तर ऑब्विसली कठीण होतं यांच्यासोबत काम करणं, कारण ते ऍक्टर्स नव्हते याच्यापैकी कोणी पण. ते ओके. सर्व पहिल्यांदा फिल्म कॅमेरा फेस करत होते. पण त्याच्याकरता आपण थोडं प्रिपरेशन केलं. कास्टिंग झाल्यानंतर फिल्म, म्हणजे शूटिंगच्या 1 हफ्ते आधी मी बेसिक वर्कशॉप केलं. ओके. हा, वर्कशॉप. बेसिक वर्कशॉप केलं, म्हणजे वर्कशॉप म्हणण्यापेक्षा त्यांच्या सोबत थोडा टाइम स्पेंड केला. एक अच्छा. मीटिंग घेतलं, त्यांना सिनेमाबद्दल सांगितलं. हम्म. त्यांनी तर कधी आयुष्यामध्ये विचार नव्हता केला की मी फिल्म मध्ये काम करणार काय नाही. तर त्यांना बेसिक सिनेमाबद्दल सांगितलं. मी गावाला, डोंगरगावला, तेव्हा आमचं गाव आहे, तर मी सध्या आम्ही राहतो ओराळा, तिथनं 13-14 किलोमीटर आहे, तिथनं रोज जायचो. आमचं ते घर वगैरे आहे, मोठी आहे वगैरे, सर्व राहतात तिथे, त्यांच्या घरी बसायचो आम्ही. तिथे ते पूर्ण त्याच्यासोबत रिडिंग घ्यायचो. त्यांना सिनेमाबद्दल सांगायचो, की चांगला सिनेमा, वाईट सिनेमा, याच्यामधला फरक काय, याच्यामधला फरक काय, आणि हे सर्व त्यांना सांगा. आणि बेसिक कॅमेरा अँगल त्यांना, काही आम्ही ऍक्टिंग शिकवलं नाही, त्यांना फक्त त्यांच्या बॉडी लँग्वेजवर काम केलं. बेसिकली त्यांना कम्फर्टेबल केलं माझ्यासोबत, हम्म. माझ्या क्रू सोबत. कॅमेरा काय असतं, कसं कसं, हे बेसिक त्यांना सांगितलं. कारण मला त्यांना ऍक्टर बनवायचं नव्हतं. त्यांना जितकं जे रॉ राहतील ते राव ते माझ्या राहतील. चांगलं.
कारण त्यांना मी एकदम सांगितलं असतं की थोडंसं ऍक्टिंग करा, मग ते ती फिल्म आता जितकी रिअल वाटली नसती. नाही, नसते वाटली सर. तर तीच माझी प्रोसेस होती इन टर्म्स ऑफ ऍक्टिंग. आणि पण हा, जेव्हा मी वर्कशॉप केलं, पण जेव्हा फिल्म ऍक्च्युअल सुरू झालं, प्रोडक्शन सुरू झालं, डे वन ऑफ फिल्म ऑफ द शूट, वर्कशॉपमध्ये काय असतं ते मी जनरली मोबाईल फोननं सांगायचो, असं असं आपण करू, असं असं करू. जेव्हा मोठा कॅमेरा आला तेव्हा ते खरंच कॉन्शियस झाले. ओके. कारण त्यांना समजत नव्हतं की आता कुठं बघायचं. तर पहिला दिवस गावातली सर्व लोक जमा झाली होती, मी खूप सारे लोक त्यांच्यासमोर, आणि मुंबईतलं सर्व डीओपी पासनं सर्व आमचे लाईट वाईट सर्व एक मुंबईची टीम होती, इथनं आली गेली होती. जवळपास 40 लोक होती. तर ते थोडंसं होतंच, ओके पहिल्यांदा काम करतात ते थोडे कॉन्शियस झाले होते. तेव्हा त्यांची थोडी तारांबळ उडली होती, पण ते आहिस्ता 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 त्यांना थोडंसं एक विश्वासात घेऊन हे आहिस्ता आहिस्ता केलं. आणि त्या 2-3 दिवसानंतर त्यांच्या मधले जे भीती होती, कॅमेऱ्याची भीती होती किंवा हे होते, सर्व निघाली. आणि ते एकदम शेवटी तर जसं तारानाथ आहे, आधी तर पहिल्या दिवशी खूप म्हणजे खूप हे त्यांचं हे झालं होतं पण 3-4 दिवसांत त्यांचा मधला जो कॉन्फिडन्स आहे ना, म्हणजे टुवर्ड्स एंड त्याच्या मला कॉन्फिडन्स इतका हे झाला होता की आमचे सेटवरचे लोक म्हणायचे की हे तो बच्चन साहेब हम्म. आहे. तर तेच. तर ह्या गोष्टी, ही प्रोसेस होती विथ ऍक्टर्स, की जे तुम्हाला दिसत आहे जेवढं जे कठीण होतं, पण आता ते सोपं वाटतंय. ही सोपं ही वाटत. प्रोसेस होती, सोपं कसं ओके. वाटतंय ही सर्व प्रोसेस होती बेसिकली. अच्छा. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की फिल्ममध्ये बऱ्याच आपण सिम्बॉलिक गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे त्या लोकांचं एका प्लेटमध्ये कप ठेवणं, किंवा सुरुवातीच्या सीनमध्ये आपण डेटॉलची बाटली पाणी पाय धुवायला जे वापरतो ना ते दाखवणं, रांगोळी हळूहळू हळूहळू मिटत जाणं किंवा कमी होत जाणं. सो हे बरेचसे सिम्बॉलिक सीन आहे. हे लिहितानाच डोक्यात होते की हे ऑन द स्पॉट सुचले? नाही, लिहितानाच होते. अच्छा. मी फार डिटेलमध्ये लिहितो लिहिताना. आणि मला सिम्बॉलिझम किंवा मेटाफर्स म्हणू शकतो आपण, हे फार आवडतात. म्हणजे माझं होऊ शकतं, मला नॅचरल येतं, मी प्रयत्न करतो. ओके. आणि मी प्रयत्न करतो की जेवढं कमी शब्दात, हम्म. कमी बोलता सांगता येईल. इट्स अ व्हिज्युअल मीडियम, म्हणजे इट्स अ ऑडिओ येस. व्हिज्युअल मीडियम, बट इट्स मोर व्हिज्युअल मीडियम. ओके. तुम्हाला तुम्हाला दिसतं, तुमच्या चित्रांमधनं गोष्ट सांगायची आहे, तर जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रयत्न करतो. ऑब्व्हियसली कम्युनिकेशन तर होणारच, डायलॉग तर असणारच, पण मी कमीत कमी डायलॉग यूज करण्याचा प्रयत्न करतो. तर अच्छा. त्यामुळे ते लिहितानाच होतं. म्हणजे डिटॉलची बॉटल होती. अच्छा. कारण मी जेव्हा ही पहिल्या ड्राफ्ट मध्ये नव्हती, कारण मी ते प्री कोविड मध्ये फिल्म लिहिली होती. ओके. पोस्ट कोविड मध्ये, कारण सिनेमा काय असतं, हे आपलं वास्तव दाखवतोय आपण, जे आता सुरू आहे. तर यू कॅन से इज पोस्ट कोविड पिरियड. बिकॉज कारण गावागावामध्ये ते सॅनिटायझर वगैरे सर्व पोचलं होतं. हो, हो. आणि तर ते एक 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 होतच थोडंसं. तर मग ते एक छोटा टच होता बेसिकली, अच्छा. सॅनिटायझरची बॉटल. किंवा ती जेव्हा पाहुणे येतात, तर तेव्हा ती म्हातारीला म्हणतो तो एक मुलगा की अरे ते व्हॅक्सिन वाले नाही आहे. नाही, नाही रे, नाही. ते तो म्हणतो, कारण ते की आधी ना ते बांधून बांधून येतं, तर लोकांना आधी खूप साऱ्या गावामध्ये लोक घाबरायचे येस. ऍक्च्युली, व्हॅक्सिन वाल्या वगैरे. तर ही छोटे छोटे टचेस आहे, रेफरन्सेस आहे, हे टाकलेले आहे. रांगोळी, टॉवेल, हे सर्व आहे. हे हीच ऑब्झर्वेशन आहे बेसिकली, हीच फिल्म आहे. कारण हे आपण गोष्टी बघत आलेलो आहे. बैठक म्हणजे काय, तुम्हाला बैठक न दाखवता जस्ट तुम्ही हे 3 पाट, बकेट, साबण, टॉवेल हे दाखवलं, तुम्हाला लगेच कळतं की काय आहे. ऍक्च्युली. चपला ठेवलेल्या, हा. म्हणजे तुम्ही हा सीन पण म्हणजे नाही दाखवला ना, ऑडियन्सला माहिती आहे की ओ शेट, म्हणजे अजून एक बैठक. म्हणजे ऍक्च्युली जे त्या व्हिज्युअल, म्हणजे खूप साऱ्या लोकांनी म्हटलं की लोकांना असं हे व्हायला, अरे ओ शिट यार, नो मतलब अजून नको, नाही म्हणजे अजून एक बैठक नको. म्हणजे तुम्ही सवितासोबत एवढे होता की यार अजून एक बैठक, म्हणजे हा. ते पहिलं एक आलं, ते पहिलं व्हिज्युअल आलं की पाठ दिसला, अरे असं मी थिएटरमध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे. येस, मी येस. कारण खूप ऑडियन्स, मी सॉरी खूप स्क्रीनिंग अटेंड केल्या फेस्टिवलच्या दौरान, आणि नंतर स्क्रीनिंग खूप साऱ्या, म्हणजे मी 1 वर्ष फिल्मसोबत फिरत होतो.
अनफॉर्च्युनेटली तुम्ही थिएटरमध्ये बघितली नाही फिल्म. थिएटरमधला एक एक्सपिरियन्स वेगळा असतो. एक एक येस येस, ऍक्च्युली राहिली सर, कम्युनिटी सॉरी. एक कम्युनिटी एक्सपिरियन्स असतो. येस समजा सर. लोक असतील थिएटरमध्ये तर 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 तो तर त्या गोष्टी लिहिल्या गेल्या कारण त्या गोष्टी आणि तसाच मांडल्या गेल्या. ऑब्व्हियसली इम्प्रोव्हायझेशन काय काय होतं, कधी सुचतं आपल्याला. पण जे तुम्ही प्रश्न विचारले की बॉटल किंवा हे टॉवेल हा सर्व गोष्टी स्क्रिप्टमध्ये होत्या. आणि ओके. मी कधी कधी म्युझिक बिट्स पण लिहितो. हा हा. मला माहिती आहे ट्रीटमेंट वाईज की असं असं याच्यावर लाईक स्लो मोशन जे आहे, स्लो मोशन ओव्हर द म्युझिक, ते पण स्क्रिप्टमध्ये मी मेन्शन करतो. किंवा आपण जेव्हा प्रिपरेशन प्रेपमध्ये पण आम्ही कधी कधी त्या गोष्टी सुटल्या पण त्या आपण डिस्कस करताना असं करूया. तर ह्या हम्म. गोष्टी जेवढा तुम्ही प्रिपरेशन आधी कराल तेवढं तुम्ही ऑन सेट क्लिअर असणार. पण या गोष्टी सर्व स्क्रिप्टमध्ये होत्या. ओके. नाईस, व्हेरी नाईस सर. हे तुम्ही हे खूप छान सांगितलं ऍक्च्युली, जसं स्क्रीन प्ले रायटर, की तुम्ही सगळे डिटेल त्या सीन मध्ये लिहिलेले आहेत. सो त्याने कसं वाचताना एक साऊंड इंजिनियरलाही मदत होते, किंवा जो त्याच्यात जे लिहिलेलं आहे, सो तो ज्या डिपार्टमेंटचा माणूस आहे त्यालाही हेल्प होते, की करेक्ट. मला एक्झॅक्टली काय दाखवायचं आहे, किंवा डिरेक्टरला काय अपेक्षित आहे माझ्याकडून. सो एक खूप छान टिप राईट. दिली सर तुम्ही. सर आता राईट. कारण याच्याशी, हा. हम्म. याच्यामध्ये कारण मीच रायटर आणि मी डिरेक्टर आहे त्यामुळे माझ्यासाठी हे होतं. पण जेवढं तुम्हाला याचं म्हणजे तुम्ही हे म्हटलं तर मला वाटतं की जे अस्पायरिंग रायटर्स आहे किंवा आहे म्हणजे असं फिल्म मध्ये नियम काय नाही, प्रत्येकाची एक हा वेगळी हा. निवड असतं. ही माझी पद्धत आहे की पण जेवढं डिटेल लिहिता येईल सिनेमॅटिकली बेसिकली. स्क्रीन प्ले काय असतं जे तुम्ही स्क्रीनवर प्ले होतं आणि स्क्रीन प्ले बेसिकली येस सर. सिम्पल सिम्पल भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तुम्ही जेवढं तुम्ही व्हिज्युअल एलिमेंट टाकू शकता ना, बाकी तर तुमचे प्रोडक्शन डिझायनर आर्ट डिरेक्टर त्या गोष्टी टाकणार. पण ॲज अ डिरेक्टर ॲज अ रायटर तुम्हाला असं नाही की काही टाकायचं म्हणून टाकलं नाही ते नाही नाही. त्या गोष्टी असं नाही. पण तुम्ही काय नोटीस केलं, तुम्ही टेक्नॉलॉजी पण नोटीस केली, तुम्ही टॉवेल ह्या गोष्टी काय बाकी भरपूर गोष्टी आहेत. हो पण हो. त्या गोष्टी त्या गोष्टी काय कारण त्या गोष्टीचं एक महत्व आहे. म्हणजे हा तुम्ही हा. कापूस सविता जेव्हा बसली असते सविता मागे नेहमी कापसाचा थर थर असतो. येस दॅट सर. इज मेटाफर. ते येस. यूज केलेलं आहे. कारण फिल्म मध्ये कापूस कारण एक विदर्भामध्ये कापूस मेन पीक आहे, क्रॉप आहे. आणि शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न म्हणजे शेतकऱ्या मुलीचं लग्न म्हणजे तेवढंच कठीण असतं म्हणजे म्हणजे त्याच्या फिल्म मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला त्या कापसाला पण भाव भेटत नाही आहे आणि हो हो हो. त्या मुलीला पण हे होत नाही आहे. येस. तर आपण वाव. फक्त कॉन्स्टंटली कॉन्स्टंटली म्हणजे तिच्या मागे नेहमी कापूस आहे. येस सर. तो येस. कापूस विकला जात नाही, ती मुलगी पण इन द सेन्स तिचं पण वाव. होत नाही. तर ते आहे आणि ते मेटाफर आहे बेसिकली. येस ते सर. येस. सिम्बॉलिझम आहे कापसाचं. आणि ते ओढून ताळून केलेलं नाही नाहीये. नाही, नॅचरल एकदम. थोडी ऑर्गॅनिक आहे कारण येस, ते ऑर्गेनिक. घरच त्याचं आहे. शेतकऱ्याचं घर आहे. आणि तुम्ही जाल गावामध्ये विदर्भामध्ये किंवा जिथे आपण कापूस उगवतो घरामध्ये ह्या सीझन मध्ये म्हणजे आता सुरू होईल डिसेंबर जानेवारीमध्ये घरामध्ये थप्प्या थप्प्या असतात. हो ते हो. कुठे ठेवणार कापूस तिथे असतात. तर तुमचं एक कापसा थर म्हणजे एक जस्ट प्रॉप नाही आहे, कॅरेक्टर आहे. येस सर. येस. कॅरेक्टर त्या फिल्म मधलं. जसे हे जे टॉवेल हे प्रॉप नाही आहे, कॅरेक्टर आहे. कापूस पण एक कॅरेक्टर आहे बेसिकली. ओके सर. नाईस, व्हेरी नाईस सर. व्हेरी, म्हणजे नवीन इन्साइट दिली सर तुम्ही. म्हणजे आता हा पॉडकास्ट झाल्यावर मी परत एकदा फिल्म बघणार आहे, आणि मी परत अति ऑब्झर्वेशन बघणार आहे आता सर. येस सर. थँक्यू. सर आता मला अजून एक विचारायचं आहे, की फिल्ममध्ये तुम्हाला एखादा असा सीन वगैरे होता का जो तुम्हाला खूप आवडलाय, पण तुम्ही म्हटलं अरे यार अजून जरा चांगला झाला असता, किंवा तुम्ही एखादा एडिटमध्ये कट केला सीन, म्हटलं अरे हा कट नको करायला, हा ठेवायला पाहिजे होता, असा एखादा प्रसंग आहे का? म्हणजे जर तुम्हाला तो सांगायचा असेल तर तुम्ही तो सांगा. सीन तर कोणता एड झालेला नाही कारण एक पण होऊ शकतं मी फार जास्त ग्रीडी आहे हा. नाही ऍज अ सर. डिरेक्टर, रायटर डिरेक्टर की मी गरज पडली आहे, ग्रीडी म्हणण्यापेक्षा गरज पडली आहे की हा सीन काढावा. ओके. कारण आणि फक्त एक पण सीन नाही आम्ही बाहेर काढला. आणि कोणते सीन बेटर झाले असते हा. ते तर तो नेहमीच एक प्रश्न असतो. मी जेव्हा फिल्म बघतो ना मला दिसतात चुका. आणि माझ्या पर्सनली मला वाटतं दिसायला पण पाहिजे त्या चुका. कारण तुम्ही प्रत्येक दिवशी शिकत असता काही नवीन गोष्ट. येस. मी खूप काही शिकलो, अजून पण शिकत आहे. नेक्स्ट फिल्म मध्ये अजून काही शिकेल, नवीन शिकेल. ह्या फिल्म मधनं खूप काही शिकलो. तर त्या साहजिक आहे, त्यामध्ये खराब गोष्ट नाही. तर तुम्हाला चुका होतात कारण ते
तर मला नेहमी चुका दिसतात. कोणता सीन झाला असता बेटर? खूप सारे आहे, म्हणजे असं मी एक एक पिन पॉइंट करू शकत नाही. खूप काय सीन म्हणण्यापेक्षा काही काही सीन मधला काही काही पोर्शन, हा काही हा. अरे हे बेटर झालं असतं, हे बेटर झालं असतं, हा बेटर कोरिओग्राफ केला असता, ओके. झाला असता, किंवा याच्यामध्ये बेटर परफॉर्मन्स आला असता पुन्हा ऍक्टरचा, किंवा नाही या अशा गोष्टी बेटर डेप्थ लिहिताना वाटतं की हा बेटर लिहिता आला असता, असं काही अच्छा गोष्टी असतात. असं खूप जास्त या फिल्ममध्ये फॉर्च्युनेटली मला असं म्हणजे आहे काही काही, पण असं छोट्या गोष्टी आहेत. अच्छा. अच्छा, आणि आलं कोणता लक्षात. सीन, हा हा सीन काढायला पाहिजे असा एक पण नाही मला वाटत पर्सनली. समजा अभिजितला म्हटलं, अभिजित माझा एडिटर, अभिजित हो. देशपांडे, तर आम्ही तर खूप हे करायचो. अरे कधी माझे की अरे जयंत हा सीन मला वाटतं की गरज नाही, समजा लग्न कमी करायचं का, म्हणजे नाही सर लग्नच तर आहे. एक कधी कधी काही काही गोष्टी तर मी वाढवल्यात. तर ते असतं. एक आपल्या तुमच्या एचओडी सोबत टीम याच्यासोबत एक असतं, एक सुरू असतं, देवाणघेवाण सुरू असते विचारांची. तेव्हा हम्म. काही गोष्टी एडिटरला वाटतं की हा नाही नसल्या असं बरं होईल, त्याला वाटतं काही गोष्टी ऍड कराव्या, तर तिथनंच फिल्म टीम वर्क बनतं. पण हा असा एक पण सीन नाही. हा फक्त एक रायटिंग मध्ये एक सीन होता जो जो होता, जो मी शूट करू शकलो नाही बिकॉज ऑफ टाइम. ओके. टाइम हा. कन्स्ट्रेंट खूप होता. कारण बजेट लिमिटेशन होते. इट्स इंडिपेंडंट फिल्म. 22 दिवसामध्ये आम्ही पूर्ण फिल्म शूट केली. आणि लग्नाच्या दिवशी, बेसिकली लग्नाच्या दिवशी खूप जास्त तारांबळ उडाली होती. हो हो हो. सर्व लग्न शूट करणं एवढं सोपं नाही आहे. तेच तर. आणि त्यातल्या त्यात हा तुम्ही मगाशी विचारलं पण होतं. हो हो. त्या दिवशी एकच दिवसा होता माझ्याकडे आणि ते पूर्ण लग्नाचा प्रोग्राम करायचा होता. बारात दुसऱ्या दिवशी शूट केली मी. पण दुसऱ्या दिवशी मी हाफ डे केली होती. पण लग्नाच्या दिवशी ना तिथे छोटे छोटे पोर्शन होते. आणि काय असतं की जेव्हा तुम्ही नॉन ऍक्टर सोबत काम करता, तर ते थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागतो, कारण ते हो असं नाही की लगेच होऊन गेलं. कधी परफॉर्मन्स निघत नाही, टेक वर टेक होत राहतात, 5-6 टेक होत राहतात, पण ते कधी कधी होत नाही. आणि त्या दिवशी खूप सारे लोक होते, क्राऊड होता, 600-700 लोक होते, हे होते. तर ते करता करता होतोच. आणि खूप ऍक्च्युली तो पूर्ण सिक्वेन्स 1.5 दिवस पाहिजे होता जवळपास चांगला शूट करायला. माझ्याकडे एकच दिवस होता. तर त्याच्यामध्ये एक सीन होता जेवणाच्या वेळचा, म्हणजे त्यामध्ये अगेन दॅट सीन वॉज अबाउट विमेन डिस्कसिंग सविताज मॅरेज बेसिकली. पण एक चांगला टच होता जेवण करता करताना. आणि जेवणाच्या बद्दल पण 4-5 गोष्टी होत्या की भाजी कशी झाली, हे कसं झालं, ते कसं झालं. तो सीन मी शूट करू शकलो नाही, कारण वेळ शिफ्ट संपली होती. आणि ओके. 12 तास म्हणजे 12 तास येस. हे नव्हतं. तो एक सीन फक्त राहून गेला, अदरवाईज हा बाकी सर्व. नाईस. व्हेरी नाईस सर. आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत. जयंत सरांसोबत आपल्या खूप छान गप्पा झाल्या आतापर्यंत. तर सर, माझा आता पुढचा प्रश्न असा आहे लिखाणाविषयी. सो कुठलीही कल्पना सुचते आपल्याला तेव्हा आपण लगेच त्याची गोष्ट लिहिली, स्क्रीन प्ले लिहिला आणि फिल्म बनवली असं कधी होत नसतं. कल्पना ते फिल्म हा प्रवासादरम्यान मध्ये खूप मोठ्या अडचणींचा डोंगर असतो. याला कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट किंवा स्क्रीन प्ले रायटिंग म्हणतात. सो ते करत असताना तुम्हाला काय काय अडथळे आले किंवा तुम्ही किती ड्राफ्ट लिहिले का या आपल्या फिल्मचे, ते त्याच्याबद्दल जरा सांगाल प्लीज. जसं मी मगाशी बोललो की पहिला ड्राफ्ट मी फार क्विकली लिहिला, बेसिकली यू कॅन से विदिन मंथ हा लिहिला. पण तो बेसिक ड्राफ्ट, असं नाही की तो इज अ फायनल फिल्म. आणि रायटिंग इज अबाउट रिरायटिंग. तुम्हाला लिहत राहावं लागतं. येस. मी लिहिलं आणि हे चांगलं आहे असं होत नाही. तुम्ही आज लिहाल, उद्या 2 दिवसानंतर वाचाल, तुम्हाला वाटतं की यार बकवास आहे, अजून काहीतरी चांगलं लिहिता येईल किंवा नवीन येस. आयडिया सुचतील. तर माझं बस. आणि जरी लिहिलं तर मी थोडासा आर्टसी रायटर आहे. मी खूप मला लिहायला असं पकडून असं हे करायला लागतं की अरे यार खूप मेहनत, म्हणजे असं लिहायला ना मला असं बसावं लागतं, असं होत नाही. आयडिया असतात डोक्यामध्ये. येस. आणि पण ते बसणं, लिहून म्हणजे बसून लिहिणं, हे सर्वात कठीण असतं. हे माझ्यासोबत ना खूप मॅक्झिमम रायटर सोबत हो होतं. हो. खूप. येस. तर ड्राफ्ट म्हणजे ह्या चे ड्राफ्टची गोष्ट कराल तर तो एक लिहिला होता. नंतर मी अजून एक हात मारला. एक म्हणजे जवळपास 2 ड्राफ्ट नंतर काही गोष्टी बघितल्या की होतं जनरली आपण वाचतो तेव्हा वाटतं की हे फालतू आहे, काढून टाकलं, ह्या बेटर करू शकतो. काही सीन निघाले, काही नवीन आले, असं करता करता मी दोन दोन ड्राफ्ट लिहिले. नंतर ही फिल्म, मग ही स्क्रिप्ट पळून राहिली, कारण नंतर आम्ही थोडं बिझी झालो बाकी गोष्टीमध्ये, तशीच राहिली. जेव्हा विचार केला की आता ही फिल्म बनवायची आहे, तेव्हा मी परत काढली स्क्रिप्ट.
वाचली तेव्हा अजून काही नवीन गोष्टी सुचल्या. कारण ऑब्व्हियसली आपण जसं जसं आपण वाचतो काही काही नवीन गोष्टी सुचतात नेहमी आपल्याला, आणि मी अजून ऍड केलं. तर यू कॅन से 3 ड्राफ्ट म्हणू शकता या फिल्मचे. पण पहिला ड्राफ्ट याच्यामध्ये स्ट्रॉंग होता मी म्हणू शकतो. पहिल्या ओके. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या, त्यामुळे खूप जास्त ड्राफ्टची गरज पडली नाही. आणि मला वाटतं की जोपर्यंत स्क्रिप्ट, आणि माझं कसं, जोपर्यंत शूट होत नाही ना तोपर्यंत मी मी काही ना काही चेंजेस करत राहतो. अगदी शूटिंगच्या दिवसापर्यंत समजा जरी मला काही आयडिया आली तर मी ती इनकॉर्पोरेट करतो स्क्रिप्टमध्ये. मला वाटतं की अरे डायलॉग बेटर शकतो लिहिणार. जेव्हा आपण जेव्हा प्रेपमध्ये रिडिंग करतो ऍक्टर सोबत, ऍक्टर जसं मी, जरी याची जी भाषा आहे मी स्वतः डायलॉग स्वतः सर्व मीच लिहिलाय. जसं मी ऍक्टर सोबत काम करायचं म्हणजे की हे मी लिहिलंय, ठीक आहे, हम्म. भाषा इतकीच आहे. पण तुम्ही वाचताना तुम्ही त्याला आपलं करा, त्या त्या वाक्याला आपलं करा. ओके. मी असं लिहिलंय की असं आहे तर असंच गरजेचं नाही आहे, पण आपलं करा. पण कधी कधी मला खूप चांगलं वाटायचं की ते म्हणे की नाही असं बोलतो आम्ही पण आमचं फक्त असंच आहे. म्हटलं त्याच्यामध्ये तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी काही तुम्हाला ऍड करता येईल तर करा तुम्ही. तर ते तो तेवढा फ्रीडम तर असतो, कारण ती कॅरेक्टरनुसार तुमची वाक्य रचना चेंज होते, शब्द रचना चेंज होतं. पण डायलॉग तेच आहे म्हणजे तुम्ही चेक कराल तर माझे 98% 99% डायलॉग तेच आहे. तर रायटिंगमध्ये या बाबतीत हेच आहे बेसिकली, खूप जास्त ड्राफ्ट नव्हते. आणि तुम्ही जनरल प्रश्न विचारला की सुचण्यापासून इथपर्यंत किती डोंगर, हा आहे. आमच्या फिल्मचं नावच डोंगर, माझ्या गावाचं नाव डोंगर गाव आहे. खूप मोठं डोंगर असतं. काय असतं की आपल्याला कधी दिसतं, डोक्यामध्ये दिसतं, पण आपण जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत क्लिअर होत नाही. त्यामुळे येस. लिहिणं गरजेचं आहे. म्हणतात नाही मेरे दिमाग में, यार दिमाग में कुछ नाही होता, तू आधी पेपरवर लिही, तेव्हाच ते गोष्ट. कारण इथे टीम बघ ना, हो, मी हो. डिरेक्टर आहे, मी रायटर आहे. तर तू तुझ्या डीओपीला कसं सांगणार, तू तुझ्या प्रोडक्शन डिझायनरला कसं समजवणार, तू यांना कसं हे करणार. तर प्रत्येक गोष्ट पेपरवर हवी असली म्हणजे नियम काही नाही अजून म्हणतो, पण मी माझं सांगतो, प्रत्येक गोष्ट पेपरवर असली तर सर्व जे तुमची टीम आहे ना, तुम्ही एक सेम पेजवर असता सर्व काम करताना. म्हणजे तुमच्या कॉस्ट्युम डिझायनरपासून, तुमच्या प्रोडक्शन डिझायनरपासून, डीओपी, तुमचे डिरेक्शन टीम, बाकी सर्वांना माहिती असतं की आज हा सीन शूट होत आहे, ह्या सीनमध्ये ह्या रिक्वायरमेंट आहे, हे प्रॉप्स आहेत, ह्या स्पेशल रिक्वायरमेंट आहे काही, किंवा हे ऍक्टर सर्व. तर जेव्हा तुम्ही डिटेल लिहाल तेवढं तुमच्या टीमसाठी ते चांगलं असतं. चांगलं आणि ते, राहील. येस. हा, त्यामुळे लिहा, म्हणजे डिटेल लिहा. आणि लिहिताना होतं कधी कधी काही सुचतं, कधी नाही नाही सुचत. तर असे दिवस येत राहतात याच्यामध्ये नवीन, म्हणजे सांगणार काही नाही माझ्या, कारण खूप लोकांनी बोललं आहे ऑलरेडी त्याबाबत, की कधी कधी सुचतं, कधी नाही सुचतं. हम्म. पण सुचलं नाही म्हणून तुम्ही सोडून द्यायचं नसतं, नाही सर. बसायचंच. ओके. मी म्हणजे तुम्हाला आता मला एक नवीन स्क्रिप्ट आहे, एक मी काम करतो आहे, कमिशन वर्क आहे. मी रिव्ह्यू करू शकत नाही, पण त्याच्या मला खूप दिवसामध्ये लिहायची होती ती स्क्रिप्ट, मी सांगितलं लिहायला, मी नंतर मी डिरेक्ट पण करणार. तर मी खूप दिवस मी फक्त विचार करत होतो त्याबाबत, बसत नव्हतो मी. पण जेव्हा डेडलाईन आली म्हणले नाही आता बसावं लागेल, तर मी मागच्या काही दिवसापासून पहाटे उठून बसतोय, कमीत कमी ओके. 3-4 तास. हा, सकाळी जेव्हा काही कोणाला डिस्टर्ब नसतो तेव्हा पहाटे उठतो, बसतो 3-4 तास ऍटलीस्ट. मला विदाऊट एनी फोन कॉल, विदाऊट एनी डिस्टर्बन्स बाहेरचं हे असतं, आणि एक चांगलं होतं. आणि त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट एक ड्राफ्ट त्या फिल्मचा कम्प्लीट केलेला आहे. म्हणजे आता ओके. मी परत वाचणार तर मला माहित आहे ते अजून काही निघणार चुका, पण ऍटलीस्ट एक ड्राफ्ट तुमच्या पेपरवर म्हणण्यापेक्षा तुम्ही आजकाल लॅपटॉपवर लिहिता, तर लॅपटॉपवर तुमच्या याच्यावर हे उतरवणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही पहिला ड्राफ्ट लिहिता तेव्हाच तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुद्धा की हा बेटर होऊ शकतो. पण पहिलाच कधी खूप लोक गैरसमज करतात की मी लिहिणार हेच बेस्ट असणार, किंवा पहिला हा सीन लिहिला हाच, असं नाही. तुम्ही लिहून घ्या, सिंपल माझं म्हणणं आहे. जे डोक्यात येतं ना, भरभर भरभर लिहून टाका. खराब का असणार, लिहा. लिहत हम्म. जा, लिहत जा, लिहत जा. समजा 100 पेजेस, 120 ते 130 पेजेस लिहा. जवळपास अगर समजा तुम्ही 2 तासाची फिल्म करताय तर जवळपास 120 पेजेस जनरली होतात ऑन फायनल ड्राफ्ट जे सॉफ्टवेअर असतं त्याच्यावर. त्याच्यामध्ये लिहा, लिहा न विचार करता. नंतर मग परत तुम्ही वाचाल तर तुम्हालाच कळतं की अरे यार हे इथं हा. मजेदार नाही, हा हे ठीक नाही, हे ठीक नाही. नंतर तुम्ही म्हटलं काढत जा, रीड करत जा, किंवा जे चांगलं आहे त्याला अजून बेटर बनवा, पण आधी ओके. लिहिणं गरजेचं येस. आहे. नाही सर, खूप छान टिप सांगितली सर तुम्ही, पद्धत लिखाणाची. आणि म्हणजे तुम्ही म्हणता ना, लिहत जा लिहत जा, ते काही ते कोट आहे ना की ब्लँक पेज
इज व्हेरी हम्म, डेंजरस देन समथिंग. तुम्ही जे लिहिलेलं आहे, मला आता एक्झॅक्ट कोट नाही बिलकुल आठवत आहे, पण एका बिलकुल रिकाम्या पेजपेक्षा तुम्ही जे लिहिलेलं आहे ते चांगलं असतं. जे काही ते चांगलं चुकीचं असतं. लिहिलंय, काही लिहिलंय, ते एक चांगलं असतं. असं. बिलकुल निश्चय. तो एक असतो रायटर सोबत नेहमीच प्रॉब्लेम असतो हा. आणि प्रत्येक दिवस म्हणजे मी अजून पण अनुभवतोय. सर, आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला अजून या फिल्मविषयी काय सांगायचं आहे? की तुम्हाला, म्हणजे तुम्ही आता फिल्म तर दाखवलेली आहे, तुम्हाला तुमच्या फिल्ममधून तुम्हाला जे मांडायचं आहे ते दिसतंय आम्हा सगळ्यांना. पण त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय सांगायचं आहे फिल्मविषयी? फिल्म म्हणजे विषयाबद्दल, फिल्मच्या विषयाबद्दल एनिथिंग. विचारू शकतो. एनिथिंग. म्हणजे फिल्मचा विषय वगैरे तर ठीक आहे, तुम्ही ते बघितलंच आहे फिल्म. काय काय सांगू इच्छिते आणि मी जनरली ऑडियन्स साठी ठेवतो ते. तुम्हाला काय घ्यायचं आहे, मला काय अच्छा, अच्छा. सांगायचं आहे, पेक्षा तुम्हाला काय घ्यायचं आहे हा, हे हा. जास्त हे आहे. मी तर सांगण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही तर म्हणजे मी हे होईल ना. त्यामुळे तुम्ही ते फिल्म बघून अं, 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 काय घ्यायचं काय सोडायचं ते तुमच्या हाती आहे. आणि म्हणजे आणि मी या बाबतीत हे आहे की मला वाटतं की फिल्म असं की फिल्म बघून समजा म्हणजे काही काही फिल्मच्या गोष्टी करतो की जरी काही लोकांचं विचारसरणी किंवा काही लोकांचं जीवन हल कसं बदलत असेल तरी तो फिल्मची त्या फिल्मचं यश आहे बेसिकली. ओके, तशा ओके. काही गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे घडत आहे. खूप हम्म. सारे पर्सनल मॅचेस मला पण आले. मी खूप साऱ्या स्क्रीनिंग अटेंड केल्या ह्या हा, फिल्मच्या. हा. ते 23 पासून टोरॉन्टो पासनं मी म्हणजे ऑलमोस्ट जगभर फिरलो या फिल्म सोबत. म्हणजे US असो, कॅनडा असो, युरोपमध्ये मी प्रत्येक पर्सनली अटेंड केलेलं आहे. आणि ह्या फिल्मचं एक वैशिष्ट्य म्हणजे या फिल्मचं म्हणण्यापेक्षा ह्या फिल्मचं आहे की सेम रिस्पॉन्स मला प्रत्येक जागी हा, मिळाला. हा. मग तो नॉन मराठी ऑडियन्स असो, कॅनडामधला, अमेरिकेमधला, युरोपमधला किंवा मराठी ऑडियन्स असो, आपल्या भारतातला, सेम रिस्पॉन्स होता. म्हणजे मला म्हणजे जिथे लोकांना हसायला हवं, हसू यायला हवं तसं वाटत होतं, तिथे लोक हसत होती. जे जे त्यांना जे सायलेन्स हवा होता सायलेन्स येत होता. तर तर मला वाटतं की फिल्म जे इमोशन असतं युनिव्हर्सल असतं. येस. त्याला कोणत्या भाषेचं बंधन नसतं. तर मग तुम्ही फिल्म ऑनेस्टली तुम्ही तुमची गोष्ट ऑनेस्टली खूप प्रामाणिकपणे सांगत आहात, खूप हे करतात, मला वाटतं ते लोकांपर्यंत पोहोचतं. येस, सर. लोकांपर्यंत पोहोचतं इथे लागतं, ते इथे लागणं आवश्यक आहे. आणि ह्या फिल्म बाबतीत म्हणजे खूप लोक म्हणजे खूप साऱ्या स्क्रीनिंग मध्ये, फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये किंवा औरंगाबादमध्ये पण स्क्रीनिंग होती. औरंगाबादच्या एका याच्यामध्ये फेस्टिवलमध्ये, अजंता एलोरा फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग नंतर एक म्हणजे खूप सर्वांनी हे केलं, तारीफ केली. एक मुलगा आला आणि तो बोलता बोलता आला, एकदम तरी मला घट्ट मिठी मारली, ओके. रडायला लागला एकदम. की त्याला वाटलं की कारण त्याने बघलं की माझ्या माझ्या बहिणीचं पण हे सुरू आहे आणि ती पण सेम प्रोसेसमध्ये जात आहे, त्याला एकदम इथं लागलं. केरळामध्ये मला माहित आहे, केरला फिल्म फेस्टिवलमध्ये एक मुलगी Q&A मध्ये, Q&A सेशन जे फिल्म नंतर असतं फेस्टिवलमध्ये, ऑडियन्स प्रश्न विचारतात डिरेक्टरला, फिल्म मेकरला किंवा टीम जे उपस्थित असतं, त्याच्यामध्ये बोलता बोलता रडायला लागली. खूप सारे इमोशनल, म्हणजे मुंबईमध्ये पण इथे काही स्पेशल स्क्रीनिंग होत्या खूप जागी. कारण त्यांना त्या गोष्टी ज्या घडल्या किंवा त्यांच्या आसपास ते त्यांना आठवतं. आता म्हणजे आता ही जेव्हापासून झी5 ला आली तर नंदिनी, तिला खूप सारे काही पर्सनल मेसेज आले. एक एक खूप टचिंग मेसेज आला की की आम्ही विथ फॅमिली ही फिल्म बघितली. मी आणि त्याच्यामध्ये माझे वडील माझ्या बहिणीला खूप फोर्स करतो मॅरेज बद्दल. आम्ही सर्वांनी सोबत बघितली. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझ्या फॅमिली म्हणजे आई वडिलांनी म्हटलं की तू बेटा तू शिक, आम्ही तुला प्रेशर करत नाही लग्नाबद्दल. तर एक खूप चांगलं आहे. म्हणजे फिल्म बघून समजा एक माणूस विचार करतो, फॅमिली विचार करायला लागतं की नाही नाही मुलींसाठी हे आवश्यक आहे वगैरे वगैरे. तर म्हणजे ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ फिल्म आम्ही म्हणजे काहीतरी आम्हाला वाटतं की धन्य आहे, म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं. तर म्हणजे हेच सांगू इच्छितो की प्रामाणिकपणे काम करा येस, सर. लोकांपर्यंत. हा आणि मुश्किल है फील्ड, फिल्म मेकिंग मुश्किल है, बट आपको लगे रहना पड़ता है. छोड़ो येस. मत, छोड़ना नहीं है. पुरा जो लगा के. जे मी माझ्या ऍक्टरला पण सांगायचो जेव्हा ते लोक त्रास व्हायचे
की ते कारण सर्व नॉन ऍक्टर होते, त्यांना तेच तेच ते टेक वर टेक व्हायचे. ते म्हणे काय कटकट आहे, तेच 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 सुरू आहे. मी म्हटलं की आपण एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, एक चांगली गोष्ट आणण्याचा प्रयत्न, तुमची आपली सर्वांची गोष्ट जगास समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बस मला थोडं आता मला मदत करा, हेल्प करा. नंतर तुम्हाला वाटेल की आपण खूप चांगलं काम केलं. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फिल्म बघितली मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये, त्यांना मी सर्वांना बोलवलं होतं, जे मेन सर्व ऍक्टर आहेत, त्यांना पण खूप मस्त वाटलं. त्यांना व्हेरी वाटलं की नाईस. खरंच की आपण एवढं जे त्यांना तेव्हा कळत नव्हतं काय सुरू आहे. आपण तर याच्यामध्ये फिल्म शूट करतो ना, नॉन लिनियर शूट करतो हा येस, सीन. येस. जेव्हा त्यांनी बघितली कम्प्लीट फिल्म, त्यांना खूप मस्त वाटलं. म्हणजे ते तर इमोशन, ऑब्विसली इमोशन, पहिल्यांदा ते पडद्यावर बघताय, लोकांना फिल्म आवडताय, लोक त्यांची तारीफ करताय, तर दॅट वॉज व्हेरी एक्सलंट, एक्साइटिंग, वॉट एव्हर एक्सपिरियन्स होता आमच्या सर्वांसाठी. नाईस सर, व्हेरी नाईस. तर सर आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यांकडे जात आहोत. आता मला आता बेसिकच प्रश्न, साधेच प्रश्न विचारायचे आहेत. इतक्यात कुठली फिल्म बघितली किंवा आवडलेली, इतक्यात आवडती फिल्म कुठली तुमची इतक्यात बघितलेली? इतक्यात कोणती फिल्म बघितली मी? सॉरी, थिएटर मध्ये हा, सावरगोंडा. अच्छा, सावरगोंडा मला साबरमन. खूप आवडली. मराठी फिल्म अच्छा. मला फार आवडली. व्हेरी आर्टिस्टिकली डन, व्हेरी गुड फिल्म. सब्जेक्ट, स्टोरी लाईन आणि काय म्हणजे म्हणजे असं प्युअर सिनेमा बेसिकली यू कॅन से. मला फार आवडली. रिसेंटली गोष्ट करतोय. याच्या आधी पण खूप साऱ्या फिल्म आहे, पण रिसेंट मी आता ही बघितली जे मला एकदम डोक्यामध्ये आली. बाकी पण चांगल्या फिल्म आहेत, पण हा रिसेंटली ही बघितली मी. कारण आत्ताच आली ती फिल्म. हा. हो, हो. या. बाकी असं दुनियाभरच्या भरपूर फिल्म आहे आपल्या. म्हणजे माझ्या पर्सनल माझ्या फिल्म आवडतात. मला इराणी फिल्म फार आवडतात. हां, हां. येस सर. मला स्लाइस ऑफ लाईफ, मला मल्याळम फिल्म फार आवडतात. वा. मला ह्या पण आवडतं, बाकी ह्या आपल्या कमर्शियल फिल्म पण आवडतात, पण आय एम मोर यू कॅन से इन्फ्लुएन्स, और माझं जे सर्व लर्निंग आहे बिकॉज लर्निंग. हा, हे मी हा फिल्म मधनं घेतो. कारण मी कोणी फिल्म स्टुडंट नाही, मी तर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे. मी अच्छा. इंजिनिअरिंग सोडून या फील्डमध्ये आलेलो आहे. मला काही फिल्म मेकिंग येत नव्हतं. मी करता करता गोष्टी शिकलेलो आहे, त्यामुळे अजून पण शिकत आहोत. त्यामुळे हा फिल्म मला, नागराज इज माय वन ऑफ माय फेवरेट फिल्म मेकर, येस सर. उमेश कुलकर्णी, तर मी यांच्या फिल्म बघूनच फिल्म मेकिंग शिकलेलो आहे. आणि इराणी फिल्म लाईक मजिद मजिदी या जाफर पनाही यांच्या, माझी वन ऑफ माय फेवरेट फिल्म इज लाईक केपरनॉम फिल्म आहे, लबान लबान नदा, लबान नदा की, सॉरी इंग्लिश प्रॉन्स करतो मी, त्या फिल्म मेकरच्या. अशा खूप साऱ्या फिल्म आहे अच्छा. ज्यापासून मी शिकलो आहे, शिकण्याचा प्रयत्न करतोय, काही घेण्याचा प्रयत्न करतोय. नाही सर, नाही सर. वास्तववादी सिनेमा जो असतो ना, रिअलिस्टिक सिनेमा, त्याचे वैशिष्ट्य असं असतं की आपण सगळं काही रिअल लोकेशनवर शूट करण्याचा प्रयत्न करतो, किंवा सेट जरी बनवला तरी तो ॲज मच ॲज रिअल बनेल की नाही याचं हम्म. प्रयत्न करत असतो. पण मोस्टली तरी आपण आता युरोपियन फिल्म्स म्हणा किंवा फ्रेंच सिनेमा म्हणा किंवा आता तुम्ही इराणी सिनेमा म्हणा, तो छोट्याशा जागेवर शूटिंग असतं त्याचं, म्हणजे जिथे अगदी लिमिटेड क्रू जाऊ शकेल. सो त्याच्यामुळे Right. त्यांच्यावर बजेटचं हे असतं, म्हणजे बजेट कमी असतं. त्या जितकं बजेट दिलेलं आहे त्याच्याहून हाफ बजेटमध्ये त्यांना काम करायचं असतं. सो ते सगळं अंडरस्टँडिंग करून ते लिखाण वगैरे होतं त्याचं, आणि ते शूट होतं आणि ते दाखवलं जातं, आणि त्याच्यामुळे ते इतकंसं छान इम्पॅक्ट पडतो, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो त्याच्यात. सो ते बघायला मजा येत असते ऍक्च्युली, आणि तो म्हणजे एंगेज करून ठेवणं जे असतं ना, युजली वास्तववादी जे सिनेमे ते लोकांना आवडत नाही. लोकांना म्हणजे आवडत नाही, म्हणजे काही काहींना आवडतात, पण त्यांना तो त्याच्या मागचा जर असा विचार केला ना त्यांनी, तर ते अधिक अधिक त्यांना गुंतवून ठेवतील असं मला वाटतं. राईट. म्हणजे मला वाटतं बजेट आणि लोकेशन ह्या तर नंतर गोष्ट महत्वाची आहे. गोष्ट गोष्ट म्हणून. काय आहे, हा त्यानुसार तुमचं लोकेशन, तुमचं बजेट सर्व डिसाईड होतं. येस सर. माझी गोष्ट छोटीशी आहे, तर मला नाही गरज मोठ्या सेटची, मला हो. नाही जास्त लोकेशन गरज आहे. तो माझे कॅरेक्टर, समजा खूप सारे इराणी सिनेमा बघितला असेल 2-4, त्यामध्ये मिनिमम कॅरेक्टर असतात, ते असतात, येस. आणि एक व्हेरी पर्सनल गोष्ट असतं, हो. त्यामुळे त्याच्यामध्ये शक्य आहे. तर ते सर्व तुमच्या कथेवर, तुम्ही अवलंबून. लिहिता का, स्क्रीन प्ले काय आहे तुमचा, याच्यावर depend. माझी नेक्स्ट फिल्म, नेक्स्ट म्हणण्यापेक्षा
जी मी स्थळच्या मला आधी बनवायची होती, अजून पण मला बनवायची आहे, रेडी आहे. त्याचा त्याचा जो कॅनव्हास आहे थोडा मोठा आहे. तर ते गोष्टीवर अवलंबून असतं त्याच्यामध्ये. ओके. स्टडला पण स्टडचं लिमिटेशन होतं, कारण हे मी स्वतः आम्ही 4 पार्टनर येऊन इंडिपेंडेंटली प्रोड्यूस केले. बजेट कमी होता, पण त्यामुळे मी लोकल हेल्प घेतली. मी लोकल हेल्प, त्यामुळे मला खूप लोकांनी हेल्प, त्यामुळे मी कमीत कमी बजेटमध्ये फिल्म करू शकलो. तर हे सर्व गोष्टीवर असतं, म्हणजे तुमची कथा काय आहे, तुम्ही लिहिली काय, याच्यावर असतं. पण सर्वात इम्पॉर्टंट असतं बजेट. रिस्पेक्ट टू बजेट काय आहे, हे काय आहे, गोष्ट इथे लागली येस, येस. पाहिजे. मग तुम्ही ब्लॉकबस्टर मोठी आरारा बनवा, कंतारा बनवा, किंवा काही बनवा, किंवा स्टार वॉर्स बनवा, काही बनवा, पण गोष्ट ते इमोशनली टच झाली पाहिजे. येस सर. अदरवाईज तुम्ही करोडो रुपये खर्च करून ते सर्व वाया नाही. जातात. त्यामुळे येस सर. इमोशन आवश्यक असतं. तुम्ही रायटिंगवर सर्वात आधी काम करा, येस नंतर बाकी गोष्टी तर आवश्यक आहे, पण गोष्ट फार सर. आवश्यक आहे. तर आता झालाच, आता आपली संपतच आली आहे मुलाखत. तर शेवटचाच प्रश्न हा तुमच्या नेक्स्ट फिल्म विषयीच होता. तर काय म्हणजे अच्छा. कुठल्या आता प्रोजेक्टवर तुम्ही काम करता, तुम्ही सांगू शकाल तर सांगा, म्हणजे असं काही हे नाही. नाही, माझ्याकडे मी दोन सध्या, एक जसं आता म्हटलं की एक स्ट्रीम ऑलरेडी रेडी आहे. हम्म. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. मला ती थोडी, म्हणजे त्याचा कॅनव्हास मोठा आहे. आहे ती मराठीच, त्या कॅनव्हास मोठा आहे, मला थोडंसं मोठ्या स्केलवरती करायची आहे, त्या ओके. प्रयत्न सुरू आहे. आणि एक कमिशन प्रोजेक्ट आहे. नाव म्हणजे रिव्हील करू शकत नाही, त्याच्यासाठी मला मी ते रायटिंग सुरू आहे. ओके. त्याची रायटिंग आणि डिरेक्शन मी करणार. आता सध्या रायटिंगच माझी कम्प्लीट व्हायची आहे. ह्या दोन सध्या अच्छा. फिल्म काम सुरू आहे, पाईपलाईन मध्ये आहे. लेट सी काय होतं. कारण येस. फिल्म जसं म्हटलं की खूप लांब प्रोसेस आहे. हो कधी सर, हो. काय सांगता येत, सर्व आपल्या हाती नाही, नाही नसतं. सर. नक्की बघायला आवडेल सर, तुम्ही जे काय आता बनवाल ते ते लवकरात लवकर येऊ आमच्या समोर, आणि आम्हाला अजून काहीतरी अर्थपूर्ण व्यवस्थित बघायला मिळेल, याची अशी मी हे करतो, प्रार्थना करतो. थँक्यू, थँक्यू सो मच. आय येस. होप की लवकरच नेक्स्ट सिनेमा येईल. येस सर. आणि आपण परत भेटूया. नक्की, नक्की सर, 100%. तर आपल्या गप्पा झालेल्या आहेत सर. खूप छान तुम्ही सांगितलं स्थळ सिनेमाबद्दल, लिखाणाची प्रोसेस, शूटिंगमध्ये काय काय तुम्हाला अडचणी आल्या, कसं तुम्ही शूट केलं, कसं कास्टिंग केलं, आणि कशी ही फिल्म एक चित्र बनवलं, ॲक्च्युली मी याला पेंटिंग म्हणेन, ते कसं तुम्ही ते बनवलं सगळं, ते खूप छान आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या नेक्स्ट प्रोजेक्टसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आमच्या प्रेक्षकांनाही सांगतो की स्थळ झी 5 वर आहे, नक्की बघा. खूप सुंदर सिनेमा आहे. बऱ्याच दिवसांनी काहीतरी असं छान बघितल्याचं तुम्हाला वाटेल. आणि पूर्ण फॅमिलीसोबत बसून बघा हा सिनेमा, इतका छान बनवलाय सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. तर सर, मी आता तुमची रजा घेतो. आपण परत भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या नवीन प्रोजेक्टवर गप्पा मारायला. ठीक आहे सर. थँक्यू, थँक्यू सो मच. येस. माझ्या पण तुम्हाला शुभेच्छा. असाच सिनेमाबद्दल पॉडकास्ट करत राहा आणि नवीन नवीन गोष्ट लोकांसोबत पोहोचवत राहा. येस सर. फिल्म बद्दल मला वाटतं मी प्रयत्न केला जेवढं सांगता येईल. खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहे. मला वाटतं तुम्हाला एक दिवसभर माझ्यासोबत मला बोलावं लागेल. येस पण सर. या, येस. पण मजा आली. थँक्यू सो मच विक्रम. आणि भेटूया, लवकरच भेटूया. नक्की सर. थँक्यू, थँक्यू सो मच.